नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा, रेल्वे मार्फत 12वी पास उमेदवारांसाठी जी भरती आलेली आहे त्याच्यामध्ये 4 पद आहेत। तर 4 पदापैकी कोणतं पद सगळ्यात भारी आहे, मग हे कधी कळणार आहे मित्रांनो, जेव्हा आपण त्या पदाविषयी संपूर्ण माहिती घेऊया। ऑलरेडी आपण या सर्व पदांविषयी माहिती घेतलेली, तुम्ही चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील। आज आपण पाहणार आहोत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर सगळ्यात आधी आपण ट्रेनिंग बघूया। लक्षात घ्या मित्रांनो, याला काही जास्त ट्रेनिंग नसते, कारण की ज्युनियर क्लर्कचं असतं। तर याला फक्त 21 दिवसांची ट्रेनिंग होते, ती पण झोनल रेल्वे काउन्सिल मध्ये, जसं की महाराष्ट्रात भुसावळ इथे आहे ते, तर भुसावळला तुमची ट्रेनिंग होऊन जाईल। त्याच्यानंतर 8 तास डेली लेक्चर्स असतं तुमचं हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये। जेव्हा तुमची ट्रेनिंग संपते ना मित्रांनो, तेव्हा तुमचा एक छोटा मोठा पेपर घेतला जातो, तो पेपर तुम्हाला पास करावा लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंग जी आहे तर ती भेटून जाते। याच ट्रेनिंग मध्ये तुम्हाला संडे ऑफ भेटतो, त्याच्यानंतर सण आला तर सणाच्या दिवशी सुट्टी भेटते, आणि जर तुम्हाला काही इमर्जन्सी सुट्टी वगैरे घ्यायची असेल तर त्याच्यासाठी असते कॅज्युअल लीव्ह। ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय मिळतं मित्रांनो, तुमचा जो बेसिक पे असतो प्लस 50% जो डीए असतो, तर एवढंच तुम्हाला भेटत असतं। म्हणून तुमची सॅलरी येईल 29,850 रुपये, एवढी सॅलरी जी आहे तर ती तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळी भेटणार आहे। तुम्ही देखील रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीने बॅच लॉन्च केलेले रविकांत वर्मा सरांची, जे आरआरबी सिनियर सेक्शन इंजिनियर होते ते, तर त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत जी आहे तर ती बॅच लॉन्च केलेली। सर्व विषय याच्यात असणार आहे, ऍप्टिट्यूड, मॅथ, कम्प्युटर, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, एन्व्हायरमेंट, पोल्युशन, तर अशा सर्व विषयांची परिपूर्ण अशी बॅच असणार आहे। ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी या नंबरला संपर्क साधा। तसेच इन्फिनिटी अकॅडमीचं जे ऍप आहे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता। पुढचं पोस्टिंग तुमची कुठे होते, तर पोस्टिंग तुमची एक्स किंवा वाय या दोनच शहरात होते। एक्स म्हणजे मुंबई, पुणे यासारखं शहर, आणि वाय म्हणजे नाशिक, अमरावती, नागपूर अशी जी आहेत तर ती शहर याला तुम्ही म्हणू शकता। पुढे इथं ड्युटी टाइम तुम्हाला 8 तास असतो, आणि क्लर्कची ड्युटी म्हटल्यामुळे तुम्हाला इथं नाईट ड्युटी राहत नाही, फक्त डे ड्युटी राहते। म्हणून ज्या महिला उमेदवार असतील त्यांनी हा फॅक्टर गृहीत धरा, आणि इथं 8 तासाची ड्युटी असते। तसेच तुम्हाला संडे आणि सॅटर्डे ऑफ हा भेटून जातो, जर तुमची ड्युटी ही डीआरएम ऑफिसला असेल। जर डीआरएम ऑफिस हे शनिवार रविवार बंदच असतं, पण त्याच्याऐवजी जर तुमची ड्युटी वर्कशॉपला लागली, तुमची ड्युटी प्रोडक्शन डिपार्टमेंटला लागली, तर तुम्हाला हप्त्यातनं 1 दिवस सुट्टी भेटते, कोणत्याही दिवशी सुट्टी भेटू शकते। आणि लक्षात घ्या, जो तुमचा हप्त्याचा 1 दिवशी सुट्टी असतो ती वर्षभर कंटिन्यू चालते। म्हणजे कसं, आता काही ना संडेची सुट्टी दिली तर ही संडेची सुट्टी पूर्ण 1 वर्षभर चालेल। समजा काही ना मंडेची सुट्टी दिली असेल त्या डिपार्टमेंटमध्ये, तर त्यांना मंडेची ड्युटी पूर्ण 1 वर्षभर तीच ड्युटी राहणार आहे। म्हणजे मंडेला त्यांना सुट्टीच असणार आहे वर्षभरासाठी, त्याच्यामध्ये जो आहे तर तो काही बदल केला जाणार नाही। बघा, तुमची ड्युटी डीआरएम ऑफिस मध्ये कमर्शियल क्लर्क म्हणून जे आहे तर ती होऊ शकते, तुमची ड्युटी तिथं लागू शकते। यांना कोणता युनिफॉर्म नसतो, हे एक महत्वाची गोष्ट आहे इथं। पुढे लक्षात घ्या, तुम्हाला फक्त ऑफिस वर्क करायचं असतं। याच्यामध्ये सॅलरी बिल, डेटा एंट्री, पेन्शन सीट, ट्रान्सफर सीट, तर अशी जे काही क्लरिकल काम असतील तर तेवढे तुम्हाला क्लरिकल कामं जे आहे तर ते इथं करायचे आहे। पुढे तुमचं प्रमोशन कशा पद्धतीने होईल हे महत्वाचं लक्षात आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही जॉईनिंग होतात तेव्हा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदावर जॉईन होतात। आणि लक्षात घ्या, इथं टायपिस्ट हा शब्द आल्यामुळे तुम्हाला स्किल टेस्ट ही द्यावी लागते मित्रांनो। खूप मुलं इथं पण कन्फ्युज आहे, याच्यावर वाटल्यास मी सेपरेट व्हिडिओ पण बनवेल, परंतु इथं सांगून देतो, याला स्किल टेस्ट ही द्यावी लागते मित्रांनो। 30 इंग्लिशची आणि 25ची हिंदीची, या दोघांपैकी एक द्यावी लागते। तुम्हाला वाटेल की सर्टिफिकेट गरजेचं आहे का, इथं सर्टिफिकेट गरजेचं नाही, कारण की सेंट्रल वाल्यांना माहिती आहे की आपण सर्टिफिकेट कसे काढत असतो, म्हणून त्यांना आपल्या सर्टिफिकेटवर विश्वासच नाही, ते डायरेक्ट सांगतात तुम्ही डायरेक्ट स्किल टेस्ट द्या। तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदाला तुमची जॉईनिंग होते। तुमचं ग्रेड पे कितीचं असतं मित्रांनो, 1900चं ग्रेड पे असतं। तुम्ही सिनियर क्लर्क कम टायपिस्टला जातात, त्याचं 2800चं ग्रेड पे होऊन जातं, म्हणजे तुमची सॅलरी वाढते। पुन्हा तुम्ही काय होऊन जातात, ऑफिस सुपरिटेंडेंट होऊन जातात, तेव्हा तुमचं ग्रेड पे हे 4200चं होतं। पुन्हा तुमची जे आहे प्रमोशन होतं, प्रमोशन बघा एकतर याच्याने होऊन जातं डायरेक्टली, तुमचे एवढे वर्ष कंप्लीट झाले त्याच्याने, पण त्याला वेळ लागतो। पण डिपार्टमेंटल जी एक्झाम असते ना 3 ते 4 वर्षांनी, ती जर दिली तर तुम्ही लगेच एक स्टेप हेरार्की मध्ये वरती चढून जातात। चीफ ऑफिस सुपरिटेंडंट याचं 4600चं ग्रेड पे होतं। पुन्हा असिस्टंट पर्सनल ऑफिसर पुन्हा प्रमोशन झालं तर तुम्ही 4800 रुपयाचं ग्रेड पे, खूप चांगलं ग्रेड पे होऊन जातं। पुन्हा डिव्हिजनल पर्सनल ऑफिसर आणि सिनियर डिव्हिजनल पर्सनल ऑफिसर हे गॅजेटेड पोस्ट येऊन लागतात मित्रांनो। आणि अशी जी पद आहे डायरेक्ट यूपीएससी सारख्या एक्झाम मधून भरली जातात,
आणि शेवटचं ग्रेड पे असतो तुम्हाला 6,700. पण लक्षात घ्या हे कोणाला असतं, जो फार कमी वयात लागतो आणि त्याने सलग प्रत्येक डिपार्टमेंटल एक्झाम दिली, प्रत्येक डिपार्टमेंटल एक्झाम तो पास होत गेला, तर तोच व्यक्ती जे आहे तर ते इथं पोहोचू शकतो. कारण की हे डिव्हिजन फार कमी असतात मित्रांनो. पहिले तर रेल्वेला झोन मध्ये डिवाइड केलेले, झोनने पुन्हा काय होतं डिव्हिजन मध्ये हे केलं जातं. डिव्हिजन मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. तर हा पर्सनल ऑफिसर असतो, कशाचा, डिव्हिजनल पर्सनल ऑफिसर असतो तो. आला लक्षात तुम्हाला. पुढे पगार किती असतो बघा, लेवल 2 असते तुमची आणि ग्रेड पे असतं 1900चं. पगार तुम्हाला बेसिक पे असतो 19,900. याच्यावर 50% तुम्हाला महागाई भत्ता भेटतो 9,950 रुपये. याच्यावर एक्स सिटी मध्ये भेटतो 5,970 आणि जर तुम्ही वाय सिटी मध्ये असाल तर 3,980. ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो 2,025 आणि वाय सिटी मध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो 1,350. एनपीएस पेन्शन साठी कपात केली जाते 2,985 रुपये एवढे. लक्षात घ्या तुमचा एकूण पगार ग्रॉस सॅलरी 37,885 बनते प्रतिमाह, पण तुम्हाला इन हँड 34,960 म्हणजेच 35,000 येतं. पण लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळी तुमची जॉईनिंग येईल नक्कीच या पगारामध्ये तुमची वाढ होईल. कारण की लक्षात घ्या की आताच डीए 50 आहे, तर तो आता काही महिन्यांनी 54% होणार आहे आणि हे बाकीची कॅल्क्युलेशन पण काही याच्याने रिवाइज होत असतात, म्हणून तुमच्या याच्यात वाढ बघायला मिळेल आणि इथं तुमचा पगार देखील तुम्हाला जास्त बघायला मिळेल. वाय सिटी मध्ये असाल तर तुमची ग्रॉस सॅलरी बनते 35,180, परंतु तुमचे कपात वगैरे करून इन हँड भेटते 32,195 रुपये. एवढं तुम्हाला इन हँड सॅलरी जी आहे तर ते मिळत असते. पुढचं आहे सुट्ट्या किती भेटत असतात. लक्षात घ्या 30 सुट्ट्या तुम्हाला लिव्ह ऑन ऍव्हरेज पे असतात मित्रांनो आणि या 15 करून दिल्या जातात. म्हणजे जानेवारी पासून पहिल्या 6 महिन्यांमध्ये 15 सुट्ट्या आणि पुढच्या 6 महिन्यांमध्ये 15 सुट्ट्या तुम्हाला या ज्या आहे तर दिल्या जातात. जर 30 पैकी तुम्ही कमी सुट्ट्या वापरल्या तर नंतर काय होतं, जेव्हा तुम्ही जॉब सोडतात किंवा तुम्ही रिटायर होतात तर तुम्हाला या सुट्ट्यांचे पैसे भेटून जातात. पुढचं आहे लिव्ह ऑन हॅप ऍव्हरेज पे, ज्यालाच आपण काय म्हणत असतो मेडिकल लिव्ह म्हणत असतो. या वर्षाला 20 असतात, या 10 करून घेता येतात तुम्हाला. आणि कॅज्युअल लिव्ह या 10 असतात, या एकाच वेळी 10 भेटून जातात डायरेक्ट तुम्हाला. त्याच्यानंतर ज्या काही नॅशनल हॉलिडे असतात तर ते 16 असतात आणि याच्यामध्ये राज्यांचे जे काही सण असतील तर ते पण काही मोठे सण जे आहेत तर ते याच्यातच इन्क्लूड करून दिले जातात. सुविधा काय काय भेटतात तर तुम्हाला रेल्वेकडून रेल्वेचं हॉस्पिटल जे आहे तर ते वापरायला भेटतं, म्हणजे तिथं तुम्ही इलाज करू शकता तुमचा. तसेच तुमच्यावर डिपेंडंट असणारी जी फॅमिली असेल तर त्यांना देखील रेल्वे हॉस्पिटलचा ऍक्सेस असतो. तसेच जर तुम्ही एक्स सिटी मध्ये असाल तर तिथं रेल्वेचे मोठे ग्राउंड असतात, तर त्या रेल्वेचं ग्राउंडचं तुम्हाला ऍक्सेस असतं. तसेच तुम्हाला राहण्यासाठी क्वार्टर दिलं जातं, ते क्वार्टर टाईप 2 क्रमांकाचं असतं. आणि जी आपण रेल्वेची ऍड आलेली आहे पदवीधरांची त्याच्यामध्ये टाईप 3 चं क्वार्टर असतं, ते थोडंसं चांगलं क्वार्टर असतं. मुलांच्या शिक्षणासाठी 33,750 रुपये प्रति मूल एवढं अनुदान भेटतं आणि हे 2 मुलांपर्यंतच भेटतं. दिवाळी बोनस भेटतो 17,951 रुपये आणि थर्ड एसीचा पास भेटतो तुम्हाला, वर्षाला 1 भेटतो आणि 5 वर्ष कंप्लीट झाले तर 3 भेटतो. आणि स्लीपर अँड जनरल मध्ये तुम्ही जर छोटा मोठा प्रवास असेल तर तुम्ही तो कधी करू शकतात, तेवढं रेल्वेचे डिपार्टमेंट बघून घेतात सर्व गोष्टी. तर अशा पद्धतीने आपण ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट या पदाविषयीची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना आपली बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तसेच आपलं जे ऍप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.